ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील भाग 4, स्वामी समर्थांची उपासना चिंतन. यातलं प्रकरण 3, ऐसे करी कृपावंता, याचा भाग 3. भगवंताला अपेक्षित अशा भक्तीस प्रारंभ झाला असेल तरच चित्त स्थिर होत असतं. अन्यथा लाख जपतप, यज्ञयाग, वाचन, श्रवण, तीर्थयात्रा करा, मठामंदिरांचे उंबरठे झिजवा, चित्त शांत होईलच याची खात्री नाही. सद्गुरूपायी अथवा भगवत चरणी चित्त जडल्याचं हे लक्षण आहे की तिथं विषयाची आसक्ती संपून जाते, वासनांची सळसळ स्तब्ध होऊन जाते. तुम्ही सद्गुरू प्रेमभावानं सतत उल्हसित होत राहता. तो भक्तिप्रेमाचा सुस्वाद अंतर्यामी आपोआप प्रकट होत राहतो. अशी चित्तदशा प्राप्त होत असेल तर समजावं सद्गुरूंचा, भगवंताचा किंवा संतांचा खरा कृपाप्रसाद लाभ झाला. असं घडलं नसेल तर असं होण्यासाठी भगवंताची करुणा भाका, प्रार्थना करा, वरयाचना करा. कारण भक्ती ही भगवंताची देणगी आहे. मी भक्त आहे, मी भक्ती करतो असा भाव जोवर अंतर्यामी असतो तोवर तुम्ही अहंकारालाच कवटाळून बसला आहात. चित्त देहभावातच गुंतलेलं आहे. अशा स्थितीत खरी भक्ती होतच नाही. उलट तुकाराम महाराजांसारखे संत भगवंताला प्रार्थना करतात, आता केशी राजा हेची विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. देह असो माझा भलतीये ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. देहभाव संपून चित्त भगवंताच्या चरणी रमलं की मगच वासुदेव सर्वम इति हे आकळतं. सगुण निर्गुण सारं काही तोच नटला आहे हे उमगतं. भक्तीचा महिमा हाच आहे. भक्तीच्या पोटी ज्ञान आपोआप प्रकट होतं. पण केवळ ज्ञानाच्या राशी गोळा करीत बसलात तर भक्ती प्रगटेलच याची खात्री नाही. भक्तीमधलं हे श्रेष्ठत्व कळलं पाहिजे. तुकोबाराय विचारतात, कासया आम्ही व्हावे जीवनमुक्त, सांडूनी थित प्रेम सुख. विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे हे. ज्ञातेपणा नष्ट व्हावा आणि भक्तीच प्रकट व्हावी असं सर्व साधू संत आग्रहानं सांगतात. ज्ञानानं कदाचित मुक्तिलाभ जरूर होईल, पण त्या मुक्तीपेक्षाही भक्तिरसाचं प्रेमसुख मोठं आहे. ते प्रेमसुख प्राप्त होण्यात आनंद, धन्यता, कृतार्थता आहे. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण दावोनिया. या मागणीतील वर्म ओळखता येतं का पहा. ज्ञान होणं सोपं आहे, भक्तिप्रेम लाभणं फार कठीण आहे. या भगवंताचं स्वरूप मन वाचातीत आहे. तो अनंत आहे एवढंच ज्ञानानं कळतं. त्या पुढे जाऊन मी तोच आहे हेही कळतं. त्याचा तरी उपयोग काय? तुकोबाराय स्पष्ट सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देवाच्या भक्तिप्रेमाचे, प्रेमरंगाचे अखंड रसकल्लोळ जो अनुभवतो तो धन्य. अशा प्रेमानं प्रेमाचाच परिपोष होतो आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच होते. स्वामी सुतही यासाठीच प्रार्थना करतात, तुझे ते अनंत अच्युत अपार रूप सतत डोळ्यापुढं दिसावं. त्याच्या दिव्य दर्शनानं अंतःकरण प्रेमरंगानं रंगून नाचू लागावं. हा भावभक्तीचा प्रेमरंग निरंतर अनुभवता यावा. भगवंत सुंदर आहे, भगवल लीलाही सुंदर आहेत आणि त्याची भक्तीही तशीच सुंदर आहे हे अनुभवावं. संत नामदेवांचा एक सुरेख अभंग आहे. ते म्हणतात, बाहेरी भीतरी तुझची मी देखे, चित्त तेणे सुखे वेडावले. संत संगे मज पालट हा झाला,
पाहता विठ्ठला रूप तुझे. मीपणासहित आनंदी बुडाले, न निघे काही केले चित्त माझे. नामा म्हणे एक उरलीसे वासना, स्वामी सेवकपणा देई देवा. भगवंताचा सेवक, दास, सुत होऊन प्रेमसुख भोगण्यात जो आनंद आहे तो अन्यत्र नाही. स्वामी सुतही समर्थांच्या चरणी हीच प्रार्थना करीत आहेत. याबरोबरच चौथ्या भागातल्या या तिसऱ्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण चौथ्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. हरि ओम तत्सत.